वसंत गीते यांना मराठा समाजाचा एकमुखी पाठिंबा. माँसाहेब जिजाऊ स्मारक उभारण्याचे वचन. विधानसभेच्या निवडणुकीसाठी मराठा समाज एकवटला असून मध्य नाशिक मतदारसंघातील उमेदवार वसंत गीते यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांना एकमुखी पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. या बैठकीत मध्य नाशिकचे उमेदवार वसंत गीते यांनी शहरात छत्रपती शिवाजी महाराज मंदिर तसेच माँसाहेब जिजाऊ यांचे स्मारक उभारण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगताना मराठा आरक्षणाच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून कार्यरत राहण्याचे अभिवचन दिले. तुपसाखरे लॉन्स येथे रविवारी सायंकाळी झालेल्या मेळाव्यात मराठा बांधव तसेच भगिनींची लक्षणीय गर्दी होती. या प्रसंगी व्यासपीठावर माजी खासदार डॉक्टर प्रतापराव वाघ, खासदार राजाभाऊ वाजे, उपनेते सुनील बागुल, सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, शाहू महाराज खैरे, नाना महाले, माजी आमदार नितीन भोसले, कामगार नेते जगदीश गोडसे, अण्णा पाटील, डॉक्टर हेमलता पाटील, वत्सलाताई खैरे, वैशालीताई भोसले, बापू चव्हाण, सचिन मराठे, संजय चव्हाण, हरिभाऊ शेलार, सुभाष शेळके, डॉक्टर BG वाघ यांच्यासह मध्य नाशिकचे उमेदवार वसंत गीते, पूर्व मतदारसंघाचे उमेदवार गणेश गीते तसेच समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना मराठा समाजाच्या नावाचा वापर करत गंगापूर रोडवर बैठक घेण्यात आली व कोणताही अधिकार नसताना समाजाचा पाठिंबा जाहीर केल्याचा अपप्रचार करण्यात आला. त्यामुळे मराठा समाजातील ज्येष्ठ धुरीणांनी तातडीने तुपसाखरे लॉन्स येथे बैठक बोलावून विचार विनिमय केला. मराठा आरक्षण ही काळाची गरज असून या लढ्यात मराठा बांधवांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचे अभिवचन दिले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारण्याचे वचननाम्यात सांगितले असून या वचनाची पूर्ती करतानाच नाशिकमध्ये आदर्श असे माँसाहेब जिजाऊ यांचे स्मारक उभारले जाईल असे ठोस आश्वासन दिले. प्रतिस्पर्धी उमेदवार दुटप्पी भूमिका घेत असून ओबीसी मेळाव्यात मराठा समाजावर टीका करायची व मराठा मेळाव्यात माफी मागायची अशी दुहेरी नीती अवलंबत असून त्यापासून सावध राहण्याचे आवाहन केले. मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार डॉक्टर प्रतापराव वाघ यांनी ही निवडणूक म्हणजे मराठा समाजाच्या अस्तित्वाची लढाई असून समाजाच्या भल्यासाठी मध्य नाशिकचे उमेदवार वसंत गीते यांच्यासह शहर व जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून परिवर्तन घडवा असे कळकळीचे आवाहन केले. मराठा आरक्षणासाठी सातत्याने लढा देणारे क्रांतिकारी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी वसंत गीते व महाविकास आघाडीला पूर्णपणे समर्थन देण्याचा सूर मराठा समाजाच्या मेळाव्यात उमटला. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.